स्वतःच्या आयुष्याचं मोल कळालं, त्याला त्याच्या भविष्याचं महत्व उमगलं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. तुमचा हा शैक्षणिक कालखंड आहे. हा शैक्षणिक कालखंड जेवढे जमतील तेवढे कष्ट करा, जितके जमतील अक्षरशः गाढवासारखे कष्ट करा, म्हणजे तुम्हाला उरलेलं आयुष्य राजासारखं जगता येईल. पण हा काळ जर तुम्ही राजासारखं जगत राहिला तर आयुष्यभर तुम्हाला गाढवासारखे कष्ट करावे लागतील. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला गाढव व्हायचं आहे का राजा व्हायचं आहे हे दुसरं कुणी नाही, तुम्ही ठरवत असता. तुम्हाला काय व्हायचं आहे हे पहिलं ठरवणं ही महत्वाची गोष्ट आहे. वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात आली होती, अत्यंत निखळ, अत्यंत निरागस, अत्यंत निर्मळ, ज्याच्या चेहऱ्यावर जराही वाईट भावनांचा स्पर्श नाही, अशा एखाद्या निरागस चेहऱ्याचा फोटो काढून स्पर्धेला पाठवा. त्या फोटोग्राफरला प्रश्न पडला, हल्ली असे निखळ निर्मळ निरागस चेहरे दिसतात तरी कुठं, सगळे वकवकलेले अंगावर येतात की काय असं वाटणार आहे. अशा काळामध्ये एखाद्या निखळ निर्मळ चेहऱ्याचा फोटो आणावा तरी कुठून, काढावा कुणाचा. बराच वेळ विचार केला. त्याच्या लक्षात आलं, नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ असेल, निराखळ असतं, निरागस असतं, निर्मळ असतं, त्याच्या चेहऱ्यावर वाईट भावनांचा स्पर्शही नसतो. नुकत्याच जन्मलेल्या एखाद्या बाळाचा फोटो काढून आपण स्पर्धेला पाठवूया. त्यांनी त्या लहान बाळाचा, निरागस बाळाचा फोटो काढला, स्पर्धेला पाठवला. त्याच्या फोटोला 50,000 रुपयाचं पहिलं बक्षीस मिळालं. या घटनेनंतर 25 वर्ष उलटली. 25 वर्षानंतर वृत्तपत्रामध्ये पुन्हा एक स्पर्धेची जाहिरात आली. त्यात लिहिलं होतं, अत्यंत क्रूर, अत्यंत हिंस्त्र, ज्याच्या चेहऱ्यावर फक्त वाईट आणि वाईटच भावना आहेत, अशा एखाद्या क्रूर चेहऱ्याचा फोटो काढून स्पर्धेला पाठवा. त्या फोटोग्राफरला परत प्रश्न पडला, हल्ली कुणी भेटला तर लगेच स्मित करतो, कस काय बरं काय विचारतो, जो ना आपली किती काळजी त्याला, पण पाठ वळाली की पाठीमागून शिव्या द्यायला सुरुवात करतो. हे सगळं जग मुखवट्या झालंय. अशा मुखवट्याच्या जगामध्ये क्रूर आणि हिंस्त्र चेहरा ओळखायचा तरी कसा, तो सापडायचा तरी कसा. बराच वेळ विचार केला आणि त्याच्या लक्षात असं आलं की एखाद्या तुरुंगामध्ये एखादा कैदी असेल, ज्यांनी अनेक खून केले, दरोडे घातलेत, जो अत्यंत क्रूर आहे, हिंस्त्र आहे, अशा कैद्याचा फोटो काढून स्पर्धेला पाठवूया. तो तुरुंगात गेला, एक कैदी त्याला भेटला, अत्यंत क्रूर आणि हिंस्त्र, त्याचा फोटो त्यांनी काढला आणि स्पर्धेला पाठवून दिला. त्याच्या त्या फोटोला पुन्हा पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं. बक्षीस होतं 1,00,000 रुपये. ते पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळाल्यावर त्याला वाटलं की या बक्षिसावर आपल्या एकट्याचा अधिकार नाही, याच्यामध्ये त्या कैद्याचाही वाटा आहे, कारण त्याच्या चेहऱ्याचा फोटो आपण काढलाय. या बक्षिसातली अर्धी रक्कम आपण त्या कैद्याला नेऊन दिली पाहिजे. त्यांनी त्या 1,00,000तले 50,000 सोबत घेतले आणि तो तुरुंगात गेला. त्या क्रूर कैद्या पुढे उभा राहिला, म्हणला, तुझ्या चेहऱ्याचा फोटो काढून मला मिळालेलं हे बक्षीस, त्यावर माझा एकट्याचा अधिकार नाही, तुझाही अधिकार आहे. मी तुझ्यासाठी बक्षिसातले 50,000 रुपये घेऊन आलोय, ते घे. त्या कैद्याने एकदा त्या पैशाकडं आणि एकदा त्या फोटोग्राफरकडे बघितलं आणि तो कैदी त्याला म्हणाला, 25 वर्षापूर्वी ज्या बाळाचा अत्यंत निखळ निर्मळ निरागस म्हणून तो फोटो काढलास, त्या बाळाला त्याच वेळी हे पैसे मिळाले असते, तर त्याच निरागस बाळाचा आज क्रूर आणि हिंस्त्र म्हणून फोटो काढायची वेळ तुझ्यावर आली नसती. वेळ फार महत्वाची असते. योग्य वेळेत योग्य ते मिळालं तर योग्य ते आयुष्य घडवता येतं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. आपण भाग्यवान आहात. आपल्या योग्य वेळी जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था आपल्या पाठीशी उभा राहायला आलेली आहे. ही अत्यंत महत्वाची वेळ, ही अत्यंत योग्य वेळ आहे. हीच वेळ असते ज्या काळात उर्मी भरता येतात. ही वेळ असते या काळात ऊर्जा देता येते, प्रेरणा देता येते. हाच काळ असतो की आमच्या उद्याच्या पिढीला घडवता येतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. निलेजी सांबरे आज आदिवासी वाड्या वस्त्यातून गोरगरिबाची लेकरं घडवण्याचं विलक्षण महान कार्य करतायत. खरं तर ही उद्याची पिढी घडणं म्हणजे उद्याचं राष्ट्र घडणं. नोकरी मागणारी नव्हे तर नोकरी देणारे व्हा, हा विचार घेऊन आमचा कोकणातला माणूस फक्त मुंबईला चाकरमानी म्हणून का राहावा, तो एखाद्या जिल्ह्याला जिल्हाधिकारी म्हणून जावा, या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी झटणारी संस्था म्हणून जिजाऊ संस्थेचा उल्लेख आम्हाला करावा लागेल. ही गोष्ट महत्वाची असते, वेळ महत्वाची आहे. सचिन तेंडुलकरला इयत्ता 4थी मध्ये काढायला आपण उत्तम फलंदाजी करू शकतो. त्यांनी स्वतःच्या अंगभूत गुणांचा विकास केला, फलंदाजीच करत राहिला, जागतिक कीर्तीचा फलंदाज बनला. 12वीला सचिन तेंडुलकर इंग्रजीत नापास आहे, पण आज 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकर वर धडा आहे. यशाचा धडा गिरवायला एवढा धडा पुरेसा आहे. काय आहे तुमच्यात?
काय करू शकता तुम्ही, स्वतःची ओळख करून घेणं ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची. या जगात असं काही अशक्य नाही. नेपोलियन असं सांगतो की अशक्य हा शब्द फक्त मूर्खांच्या शब्दकोशात असतो. तुम्हाला जर वाटत असेल एखादी गोष्ट मला जमणार नाही, समजून जा नेपोलियनच्या भाषेत तुम्ही नाही. सगळ्या क्षमता तुमच्या हात आहेत, सगळं सामर्थ्य तुमच्या हात आहे. मग अडचण काय आहे? तुम्ही कोण आहात काही फरक पडत नाही. तुम्ही काय होणार आहात ते फार आणि फार महत्वाचं आहे. ठरवायला हवं काय करायचंय, काय करायचंय, काय बनायचंय. सगळी काही बनवू शकता तुम्ही, काहीही बनवू शकता. फक्त तुम्हाला निश्चय करता आला पाहिजे. निश्चयाचा दृढ निश्चय झाला की मग झपाटले पण येतं, झपाटले पण उरी आलं की मग समर्पण देता येतं, आणि एकदा समर्पण दिलं की मग यश जिंकता येतं. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात एक गुराख्याचं पोरग जंगलातल्या एका झाडावर ज्या फांदीवर बसलं होतं तीच फांदी कुऱ्हाडीनं तोडत होतं. त्याच वाट्याने एक प्रधान निघाला होता राज्याचा. त्यांनी त्या गुराख्याच्या पोराकडे बघितलं आणि त्यालाच हसू फुटलं. ज्या फांदीवर बसलाय तीच फांदी तोडतोय, म्हणजे ह्याला बुद्धी किती असेल. बुद्धीनं पुरता मंद असलेला तो गुराख्याचा पोरगा दिसायला मात्र राजबिंडा होता, देखणा होता. अचानक त्या राजबिंड्या पण बुद्धी नसलेल्या त्या तरुणाला बघून त्या प्रधानाच्या मनात एक कल्पना आली. त्या देशाच्या राजकन्येनं या प्रधानाचा अपमान केला होता, त्याला राजकन्येचा बदला घ्यायचा होता. त्या गुराख्याच्या पोराकडे बघितलं आणि त्याला कल्पना सुचली. राजकन्या विद्वान होती, संस्कृत पंडित होती, प्रचंड विद्वत्ता असणारी होती. राजकन्येचा बदला घेण्यासाठी या ढ असलेल्या गुराख्याला जर या राजकन्येबरोबर लग्न करायला लावलं तर त्याचा बदला पूर्ण होणार होता. त्यांनी त्या राजबिंड्या असणाऱ्या गुराख्याच्या पोराला खाली उतरवलं. त्याला सांगितलं काय करायचं ते. त्याला एका देखण्या राजबिंड्या राजपुत्राचं रूप दिलं. तू विद्वान आहे, पंडित आहे असं अगदी भासव असं सांगितलं, आणि एका विद्वान पंडिताचं रूप देऊन प्रधान त्या गुराख्याच्या पोराला राजवाड्यात घेऊन आला. राजाला त्यांनी पटवून दिलं, विद्वान आहे, पंडित आहे, राजपुत्र आहे. राजकन्याला वाटलं ज्ञानापेक्षा दुसरं काहीच मोठं नसतं. हा जर विद्वान असेल, पंडित असेल तर लग्न करायला काही हरकत नाही. पसंती झाली आणि राजकन्येचं या गुराख्याच्या पोरावर लग्न झालं. राजकन्येला सांगितलं गेलं होतं तो विद्वान आहे, पंडित आहे. पंडित असलेल्या राजकन्येला असाच विद्वत्ता असणारा पती मिळाला. केवढं मोठं भाग्याचं. लग्न झालं आणि एकांतात एके दिवशी या राजकन्येनं आपल्या या विद्वान पतीला प्रश्न केला, अस्ति कश्चित वाग्विशेष. तिनं संस्कृत मधनं प्रश्न विचारला. आता ह्याला मराठीच नीट येत नव्हतं, संस्कृत काय कळायचं. तिनं परत विचारलं, अस्ति कश्चित वाग्विशेष. अस्ति कश्चित वाग्विशेष काय. तिनं विचारलं होतं, तुम्हाला वाङ्मयाबद्दल काही विशेष ज्ञान आहे का. ह्याला कसलंच ज्ञान नव्हतं. त्याचं भांड फुटलं. राजकन्याला कळालं आपल्याला फसवलं गेलंय. ती त्याला अद्वा तद्वा बोलू लागली, प्रचंड टाकून बोलली, त्याचा प्रचंड अपमान केला आणि त्या अपमानानं तो तिथल्या तिथं पेटला, ताडकन उठला आणि म्हणाला, निघालो निघालो, आता परत येईन ना. तो विद्वान पंडित म्हणूनच परत येईल. आणि त्या गुराख्याच्या पोरानं त्या क्षणी राजवाडा सोडला. तो जंगलात गेला. जंगलात जाऊन त्यांनी ज्ञानसाधना करायला सुरुवात केली. अखंड ज्ञानसाधना करत राहिला, अखंड ज्ञानसाधना करत राहिला. विद्वान पंडित झाला. काली मातेच्या मंदिरात उपासना केली म्हणून कालिदास झालेला तो गुराखी महाकवी कुलभूषण कालिदास ठरला, ज्याने मेघदूतासारखं अजरामर महाकाव्य लिहिलं. अरे जर गुराख्याचा पोर कवी कुलभूषण ठरवू शकतो तर मातीत राबणाऱ्या माझ्या शेतकऱ्यांची पोरं जिल्हाधिकारी का बनू शकत नाहीत. बनू शकतात. अडचण काय आहे. फक्त निश्चय हवा, निश्चय निश्चय हवा. बस हा निश्चय एकदा झाला की मग ध्येयाच्या दिशेनं वाटचाल सुरू होते. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती फक्त निश्चय. निश्चय हवा. एकदा निश्चय केला की कृती सुरू करा, विचार नको. हल्ली अडचण काय आहे, मुलं स्वप्न खूप बघतात, स्वप्नातच रमतात, फक्त विचार करत राहतात, प्रत्यक्ष कृती करायचं मात्र विसरून जातात. सुरुवात करायला हवी. ध्येय ठरलंय ना, काय व्हायचं आहे, PSI काय व्हायचं आहे, DYSP काय व्हायचं आहे, प्रांत काय व्हायचं आहे,
तहसीलदार काय व्हायचं आहे, जिल्हाधिकारी काय व्हायचं आहे, जिल्हा पोलीस प्रमुख वाटून उपयोग नाही. प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करणं महत्वाचं, सगळ्यात महत्वाची गोष्ट. शहाजीराजे मासाहेब जिजाऊंना स्वराज्य उभा करायचं होतं. आपल्या 12 वर्षाच्या पुत्राला त्यांनी तयार केलं. ठरलं थोरले पुत्र संभाजीराजे शहाजीराजांबरोबर कर्नाटकात राहतील, ते कर्नाटकातच राज्य विस्तार करतील. धाकटे शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात येतील आणि ते महाराष्ट्रात राज्य विस्तार करतील. 12 वर्षाचे शिवबाराजे मासाहेबांच्या बरोबर पुण्याकडे जायला निघाले. आता आपल्या या 12 वर्षाच्या पुत्राला एका पित्यानं काय द्यावं? आपला मुलगा जर कुठे निघाला तर आम्ही काय देतो? डबा, वेळेवर खा, फारच काळजी असेल तर आई सांगते नीट जा, नीट ये. आणखी काळजी असेल तर आई सांगते बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस. बाळ म्हणतं का? नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागनं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित. बाळा तू जगला पाहिजे. पण 12 वर्षाच्या शिवबाराजांना शहाजीराजांनी काय दिलं? स्वप्न दिलं, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. स्वतः संस्कृत मधून लिहिलेली मुद्रा आपल्या पुत्राच्या हाती सोपवली. काय होता मुद्रेत? प्रतिपच्च चंद्र लेखेव मुद्रा वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवजातस्य मुद्रा भद्राय राजते. एक पिता आपल्या 12 वर्षाच्या पुत्राला सांगतो, प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. शिवबाराजे अजून बेंगलोरातच आहेत, पुण्यात यायचे आहेत, स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे. आणि त्याच्या आधीच पिता शहाजीराजे सांगतात आम्हाला खात्री आहे तुम्ही राज्य उभा करालच. शहाजीराजाने असं नाही विचारलं जमेल का, नाही कराल का, तुमच्याच्याने होईल का? सवालच नाही, जमणारच. आपल्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पोरं इतिहास घडवतील. सगळं आहे त्याच्यात, सगळं आहे. अडचण काय आहे? पण आम्हीच आमच्या पोरांना गाढवाशिवाय बोलावत नाही. आपलाच आहे. तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या घाट रस्त्यांचा शोध गाढवाने लावलाय. गाढवाकडे एक अलौकिक गुण आहे. पूर्वी महाराजांचे मावळे गाढवाच्या गळ्यात घंटा बांधायचे आणि त्याला डोंगरात सोडून द्यायचे आणि त्या आवाजाच्या पाठोपाठ चालत राहायचे. खाली उतरल्यावर लक्षात यायचं गाढवानं अत्यंत जवळचा मार्ग शोधलाय. गाढवाकडे अलौकिक गुण आहे, जवळचा मार्ग शोधायचा. आम्ही आमच्या मुलांना गाढव म्हणतो, याचा अर्थ गाढवासारखा एखादा अलौकिक गुण त्याच्यात सुद्धा असेल का नाही? त्याचा शोध घ्या, त्याचा विकास करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. सगळं आहे आमच्यात, सगळं, अडचणच नाही. शहाजीराजांनी ते सांगितलं राज्य उभा राहणारच आहे. छोटं मंत्रिमंडळ दिलं जातानाच. उद्या तुम्हाला तुमचं स्वतःचं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे. कोण खात्री आहे, कोण विश्वास? आणखी काय दिलं? भगवा ध्वज दिला. उद्याच्या उभा राहणाऱ्या तुमच्या स्वराज्याचा हा भगवा दौलत ध्वज असू द्या. अहो कोण खात्री? राज्य उभा राहणारच आहे, ध्वज लागणार आहे, हा घेऊन जा. केवढी खात्री आहे? पण त्याच वेळी जबाबदारीची जाणीव सुद्धा दिली. शहाजीराजाने आपल्या पुत्राला सांगितलं पण ध्यानी घ्या शिवबाराजे, हा भगवा पेलणं कुणालाही शक्य होत नाही. मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते त्यासाठी. कारण हा भगवा साधा नाही, हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा आहे, हा भगवा भगवान श्रीकृष्णांचा आहे, हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा आहे, हा भगवा हर हर महादेव म्हणत रणांगणावर उतरणाऱ्या धारकऱ्यांचा आहे. भगवा शौर्याचा, भगवा पराक्रमाचा, भगवा त्यागाचा, भगवा समर्पणाचा. राजे हा भगवा भगवा फडकत राहू द्या. अहो यशाचं सूत्र दिलं. ध्येय गाठायचंय ना, शौर्य गाजवावं लागेल. ध्येय गाठायचंय ना, पराक्रम दाखवावा लागेल. ध्येय गाठायचंय ना, त्याग करावा लागेल. ध्येय गाठायचंय ना, समर्पण द्यावं लागेल. ध्येय पेरलं, मग कृती चालू झाली. पण होतं काय हो महाराजांकडं? सैन्य, संपत्ती, साधनं काही नाही. शून्यातनं विश्व उभा करणारे राजे, असं महाराजांचं आम्ही जे वर्णन करतो ना, ते एवढ्यासाठी. म्हणजे महाराज हाताशी काही नसताना राज्य उभा करतात आणि आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड तयार असताना आमच्या हातून काय होत नाही. नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काय त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा आणि मग म्हणावं लेका आता तरी लढ. थोडी पट्ट्या निवांतच. अरे लढ की, तुमचा लढू कसा? एक हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? अरे मग निदान पळून तरी जा. पळू तरी कसा? घोड्यावर बसलोय दिसत नाही का? चो बाजूनी अडचण आहे आमची.
मुंगी बघितली? मुंगी 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 केवढीशी, तिचं डोकं केवढंस, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या कितव्या घरातल्या कितव्या खोलीतल्या कितव्या कपाटावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावं लागत नाही, कणभर असते मुंगी, मनभर साखर फस्त करते. एवढीशी मुंगी ध्येय गाठवत असेल, आम्हाला अडचण काय आहे? गाठताच येतं. तुम्हाला माहितीये, मुंग्यांना डोळे नसतात, मुंग्या दृष्टीहीन असतात, मुंग्या आंधळ्या असतात, पण तरी मुंग्यांची रांग चुकलेली मला फक्त दाखवा. अजिबात नाही, अजिबात नाही. ध्येय ठरलंय ना, त्या ध्येयाकडे सातत्यानं जात राहणं हेच ध्येय गाठायचं सगळ्यात मोठं यशसूत्र आहे, सगळ्यात महत्वाचं. इकडं तिकडं व्यवधान जातच नाही तिचं, अजिबातच नाही. एक आणि एक. तुम्हाला ध्येय गाठायचं ना, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, पहिले प्रतीचे दोर कापून टाका. ठरलंय ना काय करायचंय ते, बाकी काही डोक्यात आणू नका. तेवढं एक आणि एकच ध्येय. शिवरायांचं कसं होतं, स्वराज्य हाच ध्यास आणि स्वराज्य हाच श्वास, बस संपला विषय. आमचं ध्येय तसं झालं पाहिजे, काय मिळवायचंय काय करायचंय तेवढंच, बाकी काही नाही. मुंगी सारखं अखंडपणे त्या ध्येयाच्या दिशेनं जात राहायचं, माघार नाही, फिरायचंच नाही माघारी, अजिबात नाही, अजिबात.